मित्रांनो, तुम्ही जास्त विचार करतात का? म्हणजे ओव्हर थिंकिंग करताय काय? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ खूप नॉलेजेबल आहे आणि ज्यांना जास्त विचार करण्याची सवय आहे ना, त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. आज मी तुम्हाला जे माझ्याबरोबर घडलंय, जे मी अनुभवलंय ते शेअर करणार आहे. जास्त विचार केल्याने आपल्या मनावर काय परिणाम होतो, आपले जीवन कसे उद्ध्वस्त होते आणि आपण ते अतिविचार करणे थांबवू शकतो. आणि ओव्हर थिंकिंग केल्यामुळे आपल्या बुद्धीवर, आपल्या आयुष्यावर, आपल्या मनावर, आपल्या लाईफमध्ये काय परिणाम होतो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच अशा टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला ओव्हर थिंकिंग पासून, तुम्हाला जास्त विचार करण्याची जी सवय लागली ना, त्यापासून 100% वाचू शकतात. ओव्हर थिंकिंग तुम्ही थांबवू शकतात जर तुम्ही या 5 टिप्स फॉलो करतात तर. कारण मीही अतिविचार करायचो, मलाही ओव्हर थिंकिंग करायची खूप सवय होते. यातून मी कशी सुटका केली किंवा करतोय, या 5 टिप्स मी माझ्या लाईफमध्ये अप्लाय केल्या आणि ओव्हर थिंकिंग करणे थांबवले. कसे कमी केले मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. या 5 गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करा, मग बघा ओव्हर थिंकिंग करणे ॲटोमॅटिकली बंद होईल. मित्रांनो, सर्वात आधी ओव्हर थिंकिंग म्हणजे आपण त्याला अतिविचार करणे असे म्हणतो. या गोष्टीला तुम्ही आजार म्हणणे पहिले बंद करा. कारण बरेच असे लोक आहेत, असे म्हणतात की मला अतिविचार करण्याचा खूप मोठा आजार आहे. जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि म्हणले मला अतिविचार करण्याचा आजार आहे, तेव्हा डॉक्टर बोलतील अतिविचार करणे हा कुठलाही आजार नाहीये आणि यावर तुम्ही कितीही मेडिसिन गोळ्या घेतल्या तर कुठलाही परिणाम होणार नाहीये. तुम्हाला हे समजून घ्यावा लागेल, तुम्ही विचार का करता. तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा. याचे उत्तर मिळाले असेल तर तुमचे अभिनंदन, कारण तुम्ही 90% प्रॉब्लेम हा सॉल्व्ह केलेला आहे. जर तुम्हाला याचे उत्तर मिळत नसेल तर तुम्ही नक्कीच रिकामटेकडे असाल. कुठलीही काम तुमच्याकडे नाहीये. आपल्याकडे म्हणतात ना, एकटे मन सैतानाचे घर, असेही लहानपणी आपण मन ऐकायचो आणि ही मन नक्कीच सत्य आहे. जर तुमच्याकडे कोणतेही काम नसेल तर तुमच्या मनात ॲटोमॅटिकली हे विचार येतीलच. त्यानंतर मित्रांनो, दुसरी टिप्स, ध्यान अवस्थेत राहणे. म्हणजे नक्की काय करायचे? दररोज ध्यान करण्याची सवय लावणे हा एकमेव मार्ग आहे जो तुमची विचारांची गती कमी करण्यास सहाय्य करेल. बाकी इतर अगणित फायदे आहेतच. आता तुम्ही म्हणाल ध्यान करून झाले की मग दिवसभर तर विचार येत राहिले तर काय करायचे? त्याआधी ध्यान या शब्दाचा अर्थ समजून घ्या. ध्यान म्हणजे आपले लक्ष एखाद्या ठिकाणी केंद्रित करणे, म्हणजे लक्ष इतरत्र नसणे. उदाहरणार्थ, एखाद्या जागेवर बसून ध्यान तर कराच, पण त्याचा सराव दिवसभर करणे फार गरजेचे आहे. तरच तुम्हाला त्याचा आश्चर्यकारक फायदा जाणवेल. तर करायचे काय? तर जी कामे तुम्ही करणार ना, त्यात 100% ध्यान लावण्याचा सराव करा. म्हणजे अगदी जेवताना फक्त जेवणावरच लक्ष असू द्या. पुस्तक वाचताना फक्त पुस्तक वाचा, इतर काहीही करू नका. असे प्रत्येक बाबतीत तुम्ही करू शकता आणि आपली अटेन्शन पॉवर वाढवू शकता. हे एवढे सोपे नसले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. सातत्याने सराव करण्याने नक्कीच फायदा होतो. तिसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या. ज्या लोकांना अतिविचार करण्याची सवय असते, हळूहळू त्यांचे शरीर खराब व्हायला सुरुवात होते. कारण त्यांना कोणतेही काम करण्याला मजा येत नाही, त्यांना कोणतेही काम करण्यात रस राहत नाही. ते हळूहळू डिप्रेशनमध्ये जातात. आरोग्य हेच आयुष्यात सर्वात महत्त्वाचे आहे. पण अनेक लोकांना ह्या गोष्टीचा अंदाज नसतो. त्यांना माहीत असते की आपल्या आयुष्यात शरीर महत्त्वाचे आहे, पण तरीसुद्धा ते शरीराच्या आरोग्यासाठी काहीच करत नाहीत. पूर्ण दिवस आपण शरीराकडून काम करून घेत असतो, पण शरीरासाठी आपण काय करतो? आपल्याला वाटतं जोपर्यंत चाललंय तोपर्यंत चालत आहे, पण असे केल्याने तुमचं शरीर लवकरच संपून जाईल. तुम्हाला समजणार देखील नाही की कधी तुमच्या शरीराला वेगवेगळे आजार जडतील. तुम्हाला समजणार पण नाही की कधी तुम्हाला एवढ्या मोठ्या आजाराने पकडलेले आहे. म्हणून आपण आपल्या शरीराची, आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. चौथी टिप्स मित्रांनो, तुम्ही स्वतःला बिझी ठेवा, म्हणजे व्यस्त ठेवा. मनामध्ये अतिविचार किंवा फालतू विचार त्याच लोकांना येतात जे रिकामे असतात किंवा त्यांच्याकडे काहीच करायला नसते. पण जर तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त असाल, तुमचे मन त्या विचारामध्ये कधीच अडकणार नाही. पण तुम्हाला एक काळजी घ्यावा लागेल. एवढे पण व्यस्त होऊ नका की तुमच्या आयुष्यापासून लांब जाल, नात्यापासून लांब जाल. आयुष्यामध्ये तुम्हाला संतुलन राखता आले पाहिजे.
माणसाने एकदम रिकामे पण राहू नये किंवा एकदम व्यस्त पण होऊ नये, म्हणून नेहमी स्वतःला बिझी ठेवा. पण बिझी फक्त त्याच कामामध्ये ठेवू नका जी तुमची जबाबदारी आहे. तुम्ही त्या कामामध्ये सुद्धा स्वतःला बिझी ठेवा जे तुम्हाला करायला आवडते, जे केल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो. म्हणून अतिविचार करणे थांबायचे असेल तर स्वतःला बिझी ठेवा, म्हणजे व्यस्त ठेवा. शेवटची आणि 5वी टिप्स मित्रांनो, आयुष्यामध्ये मोठे ध्येय ठेवा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही ध्येय ठेवा, मिशन ठेवा आणि रोज त्याच्यावर काम करा. किती मोठे स्वप्न असू द्या, तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न कराल तुम्ही नक्कीच ते पूर्ण करू शकतात. हळूहळू का होईना, रोज 2-2 पावले जरी तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न केले तर तुम्ही ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकता. आणि जो माणूस आपल्या ध्येयासाठी काम करतो, आपले लक्ष्य मिळवण्यासाठी काम करतो, त्याला चिंता करण्यासाठी, टेन्शन घेण्यासाठी, अतिविचार करण्यासाठी वेळच नसतो. त्याचे सगळे लक्ष त्याच्या ध्येयावर असते, त्याचे मिशन असते. मित्रांनो, आपण कोणाचा कसा किती विचार करायचा हे आपणच ठरवू शकतो. आपले स्वप्न सुद्धा आपणच पूर्ण करू शकतो. व्हिडिओ इथंच थांबवतो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.